रामकृष्ण हरे. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपल्या ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती, तसेच काही साधे सोपे घरगुती उपाय, तोडगे टोटके नुस्खे असे ही माहिती आहे ही आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे जनहित जनकल्याणासाठी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. तरी अजून आपण या वनस्पतीची ओळख नावाच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी आज मी तुम्हाला दोन असे एकदम जबरदस्त आणि पॉवरफुल टोटके सांगणार आहे. हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे. ती व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघून आणि मग हे उपाय करा. कारण हे उपाय करण्यासाठी तुमच्याजवळ आत्मविश्वास, श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे. ज्याच्याजवळ आत्मविश्वास नाही, श्रद्धा नाही, भक्ती नाही, ते हे व्हिडिओ बघू नका, माझे चॅनल बघू नका, हे उपाय करू नका. कारण आपल्या चॅनलवरनं तुम्हाला विनामूल्य अशी माहिती दिली जाते. तुमच्याकडून 1 रुपयाही न घेता ही माहिती तुम्हाला फुकट सांगितल्या जाते. असे फॉर्म्युले तुम्हाला मोफत कोणीही सांगणार नाही. तर ही जी माहिती आहे मला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली, वैद्य गुरूंच्या माध्यमातून मिळालेली, ग्रंथ पुस्तकांच्या माध्यमातून मिळवलेली ही सर्व माहिती एकत्र करून वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे जनहित जनकल्याणासाठी आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे मायबाप. तर बघा, मी तुम्हाला आज एकदम एक जबरदस्त असा 2 उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहेत. बघा, आपल्या विश्वासावर फलदायकम, जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुण गेले. ज्यांनी विश्वास ठेवला तेच तरुण जातात. ज्यांच्याजवळ विश्वास नाही, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, सर्पा दुग्धपान करू नये. सर्पाला दुग्धपान केल्यानं काही उपयोग होणार नाही, खडकावर बी पेरल्यानं उतरणार नाही. तसा क्रोधी अविश्वासी तामसे लोकांनी जर ऐकलं आणि त्यांनी हे उपाय न करता उलट्या सुलट्या कमेंट केल्या तर त्यांना रिझल्ट येणार नाही. त्यांना इथंच नाही, जगामध्ये कुठेही रिझल्ट येणार नाही. तर बघा मायबापाओ, मी आज तुम्हाला सांगत आहे एखाद्याच्या घरावर जो पितृदोष असतो तर पितृदोष निवारक टोटका. मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे एक टोटका सांगत आहे. तो टोटका म्हणजे पितृदोष टोटका आहे. तुमच्यावरती जे पित्राचा दोष लागलेला आहे, काही घरांवरती पितृदोष. आता पितृदोष म्हणजे काय असतो? तुमच्या घरामध्ये कितीही काम केला तरी पैसा टिकत नाही, पैसा येत नाही. घरामध्ये सतत कलह असतात, घरामध्ये सतत भांडणं होतात, तंटे होतात, नाही का? भांडणं होणे, घरामध्ये वातावरण चांगलं नसे, वातावरण माहोल शांत नसतो, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, झाली तर वेडी वाकडी, मुकी बैरी, लंगडी पांगळी अशी मुलं घरामध्ये जन्माला येतात किंवा काहींना मुलं होत नाही. घरामध्ये सतत कटकटी असतात, सतत भांडणं असतात. जास्त करून अमावस्या, पौर्णिमा, एकादशीच्या दिवशी घरामध्ये जास्त भांडणं होतात, कोणी कुणाचं ऐकत नाही. असे ज्या वेळेस तुम्हाला घरामध्ये वातावरण आठवेल त्यावेळेस तुम्ही समजून चालायचे की आपल्या घरावरती पितृदोष आहे. मग ह्या पितृदोषाकरता लोक काय करतात? ते पितृदोष निवारण करण्याकरता तुम्हाला कुठं जावं लागतंय? त्र्यंबकेश्वरला जावं लागतंय किंवा नाशिकला जावं लागतंय. नागबली नावाचा विधी करावा लागतोय. त्या विधीचे ब्राह्मण लोक तुमच्याकडनं किती पैसे घेतात? 21,000, 51,000 ते 1 लाखापर्यंत तुमच्याकडून लोक काय करतात? पैसे घेतात. कशाचे? तुमच्या घरावरचा पितृदोष घालवण्याचे नागबली विधी किंवा अनेक विधी आहे ती शास्त्रामध्ये सांगितलेली, जे ब्राह्मण लोक करतात आणि तुमच्याकडून अनेक पैसे घेतात. महाराष्ट्रामध्ये अनेक असे लोक आहेत की ते तिथं जाऊन आणि आपले काय करून घेतात? ते आपला पितृदोष पूर्णपणे बरा करण्यासाठी ह्या विधी करून घेतात, पैसे देतात. अनेक लोक माहीत आहे, ज्याने नागबली विधी केलेला आहे, पितृदोषासाठी निवारक विधी केलेला आहे, त्यांनी कमेंट करा किंवा रामकृष्ण हरी म्हणा कमेंट मध्ये. बघा, तर तुम्हाला मी त्याच्यावरती एकदम साधा सोपा उपाय. एखादा गरीब माणूस आहे तर त्या गरीब माणसाला 25,000 किंवा 21,000 देऊन आणि आपला वास्तू पितृदोष घालवणं शक्य नाहीये. मग गरीब लोकांना घालवणं शक्य नाही, तर दोष हे घरावरती हमेशा लागतात. मान्य मला, आजचं हे कम्प्युटर युग आहे, विज्ञान युग आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा ईश्वरी शक्ती किंवा काही शक्तींचा प्रभाव आहे. हा ज्याला अनुभव आहे त्यालाच आहे, काहींना अनुभव नाही. माझा हेतू अंधश्रद्धा पसरवणे हा नाहीये, परंतु हे दोष आहेत. आजही हजारो करोडो लोक या विधी करतात. त्र्यंबकेश्वरला ज्यांना माहित नाही ते त्र्यंबकेश्वरला अनेक अशा विधी करणारे लोक आहेत, तुम्हाला बघायला मिळतात. नाशिकला जा, गंगेवरती अनेक असे लोक आहेत या विधी करणाऱ्या तुम्हाला बघायला मिळत आहेत. तर बघा, तुमचा जो हा पितृदोष आहे
हा पितृदोष घालवण्यासाठी एकदम साधा सोपा सरळ अगदी गरीबातील गरीब माणूस सुद्धा करू शकेल असा मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे। आतापर्यंत तुम्ही तिथं जाऊनही नागबली विधी केली, जर रिझल्ट नाही आला तर ती ब्राह्मण लोक तुम्हाला सांगतात ते पुन्हा करावं लागेल, हे पुन्हा करावं लागेल। म्हणून हे उपाय तुम्ही किती श्रद्धेना, किती भक्तीना आणि किती आत्मविश्वासानं करता हे तुमच्यावर डिपेंड राहील। तर बघा, एकदम साधा सोपा उपाय। तुमच्या घरावर जर पितृदोष असेल तर त्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी, जे मोठाले माणसं आहे ते त्यांनी काय करायचंय, किंवा त्या वैयक्तिक एक माणसाने, घरातल्या ज्या मोठा माणूस आहे त्यांनी जरी हा उपाय केला तरी चालेल, किंवा दोघा नवरा बायकोनी केला तरी चालेल। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तिळाचं तेल घ्यायचे। तिळाचं तेल घ्यायचंय, शनिवारचा दिवस बघायचाय। शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर सूर्योदयाच्या अगोदर तिळाच्या तेलानं पूर्ण शरीराला मालिश करून घ्यायची। लक्षपूर्वक ऐका, तिळाच्या तेलानं शरीराला पूर्णपणे शनिवारच्या दिवशी मालिश करून घ्यायचे। मालिश केल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटांनी मस्त डेटॉल किंवा लायबॉय साबण लावून आंघोळ करायची आहे आणि त्या दिवशी उपवास करायचे। जमल्यास शनिदेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे, जमल्यास मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे, मारुतीची शनिदेवाची पूजा करू शकता तुम्ही। आणि तिळाच्या तेलानं, नाही जमलं मंदिरात जाणं तरी चालेल, परंतु ज्यांना ज्यांना जमतंय त्यांनी अवश्य जाऊन तिथं पूजा करा। तर तिळाच्या तेलानं जर व्यवस्थित स्वच्छ आंघोळ जर केली, तिळाच्या तेलानं मालिश करून जर आंघोळ केली तर तुमच्या वरचा शनी महाराजांची 7.5 कमी होईल आणि दुसरा तुमच्या घरावरचा पितृदोष निघून जाईल। असा उपाय तुम्हाला किती शनिवार करायचा आहे माय बापावर, तर असा उपाय तुम्हाला 5 शनिवार पर्यंत करायचा आहे। किती? 5 शनिवारापर्यंत, 5 शनिवार उपवास करायचे आणि सकाळी लवकर उठून तिळाच्या तेलानं मालिश करून आणि आंघोळ करून टाकायचे आहे। फक्त हा साधा उपाय आहे। शनी महाराजांची 7.5 घालवण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे काही लोक आजारी असतात, खूप आजारी असतात, तुम्हाला त्यांना गुण येत नाही, तर तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि कुठल्याही आजारातून मुक्त होण्यासाठी किंवा तुमच्या आजाराला औषध लागू होण्यासाठीचा मी तुम्हाला एकदम अजून जबरदस्त उपाय सांगत आहे। त्यासाठी 1 मुखी ते 14 मुखी पर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये रुद्राक्ष मिळतात। तर कुठलाही एक रुद्राक्ष, 1 मुखी ते 14 मुखी पर्यंत कुठलाही एक रुद्राक्ष घ्यायचा आहे। संध्याकाळच्या वेळेस तो रुद्राक्ष एक तांब्याचा भांडा घ्यायचा आहे, तांब्याचा तांब्या घ्या, तांब्याचा पेला घ्या, तांब्याचा पेला किंवा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, ते भरून ठेवायचे, त्याच्यामध्ये रुद्राक्ष टाकायचे, वरतून झाकण ठेवायचे, रात्रभर तसंच ठेवायचे। सकाळी उठल्याबरोबर काय करायचंय, तुमचं नित्यकर्म पूजा आटोपल्यानंतर तीर्थ म्हणून ते पाणी तुम्ही प्यायचं आहे। 1 तांब्यावर अर्धा तांब्या, जितकं पेवल तितकं ते रुद्राक्षाचं पाणी प्यायचं। रात्री रुद्राक्ष पाण्यात ठेवायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचं। हा उपाय खंड न पडता कंटिन्यू तुम्ही जर 40 दिवस करताय तर तुमचा कुठलाही आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो माय बाप, गॅरंटी देईल। हा उपाय मी केलेला आहे। तर काय करायचंय, 1 मुखी ते 14 मुखी रुद्राक्षांचा एक रुद्राक्ष तुम्ही तांब्यामध्ये ठेवून आणि तो रुद्राक्ष रात्रभर पाण्यात ठेवायचं, सकाळी ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे। हा उपाय खंड न पडता 40 दिवस करायचे। किंवा तुम्हाला जर ते रुद्राक्ष खूप महाग आहे, हे रुद्राक्ष घेणं शक्य नसेल तर रुद्राक्षाची एक माळ घ्यायची आहे आणि रुद्राक्षाची माळ घेऊन ती तांब्याच्या तारेमध्ये बनवून घ्यायची आहे। रुद्राक्षाची 108 रुद्राक्षाच्या माळ ही तांब्याच्या तारेमध्ये बनवून घ्यायची आहे। ही माळ तांब्याच्या तांब्यात ठेवून पाण्यामध्ये भिजत घालायची। काय करायचंय, पाण्यामध्ये ती माळ टाकायची आहे, परंतु लक्षपूर्वक ऐका, ती तांब्याच्या तारेमध्ये रुद्राक्षाची माळ 108 मण्याची बनवलेली असावी। ती रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायची, भांड तांब्याचंच असावं, सकाळी ते पाणी गाळून प्यायचं आहे। हा उपाय जरी तुम्ही केला तरी तुमचा कुठलाही रोग निर्मूलन होणार, कोणताही रोग पूर्ण होईल। हा सुद्धा एक टोटका आहे। तुम्हाला एखादा औषध लागू होत नसेल, हा उपाय चालू करून तुम्ही औषधे घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला नक्की मी गॅरंटी देतो, तुम्हाला ते औषधही लागू होतील आणि तुमचा कोणताही रोग पूर्णपणे बरा होईल। 40 दिवस उपाय करू शकता। जास्त गंभीर आजारी असेल तर 6 महिन्यापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। असा हा उपाय आहे। असे मी तुम्हाला एकदम जबरदस्त असे हे 2 उपाय सांगितलेले आहेत, हे उपाय करा। शनिवारच्या दिवशी तिळाच्या तेलानं मालिश करून आंघोळ करायचे आहे 5 शनिवार आणि रुद्राक्ष 1 मुखी ते 14 मुखी रुद्राक्षापर्यंत 1 रुद्राक्ष पाण्यामध्ये टाकून ठेवायचं, रात्री सकाळी ते पाणी प्यायचं। किंवा रुद्राक्षाची 108 मण्याची माळ तांब्याच्या तारामध्ये ओवली असावी, ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे, सकाळी ते पाणी प्यायचं आहे। हे 2 उपाय केल्यानंतर तुम्हाला शनी महाराजांची 7.5 असेल, तुमच्या घरावर पितृदोष असेल किंवा तुमचा कुठलाही रोग असेल,
हे रोग पूर्णपणे निर्मूलन होतील, तुम्हाला कुठलाही रोग राहणार नाही। एकदम जबरदस्त असा पॉझिटिव्ह असा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे। माय बापा, हा उपाय तुम्ही करा, तुमच्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा, खुश राहा। ईश्वर तुम्हाला धन संपत्ती आणि आरोग्य संपत्ती देवो, देव तुम्हाला सुखात आनंदात ठेवो, असे आपण प्रभू ईश्वर चरणी प्रार्थना करू आणि थांबू। असेच आपल्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत राहील। धन्यवाद। रामकृष्णारी, जय धन्वंतरी भगवान। प्रभू जे जे लोक हे व्हिडिओ बघतील त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा टाकून आणि त्यांना आरोग्य संपादन कर, असे मी प्रार्थना करतो। थांबतो। रामकृष्ण हरी।